बघा, संच मान्यता 2026 संदर्भात सर्व मुख्याध्यापकांना संच मान्यता संदर्भात एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे. डिअर HM, यू डॅश नंबर दिलेला आहे. हॅज डाटा डिस्पेरेन्सी इन संच मान्यता, प्लीज चेक अँड अपडेट बाय लॉगिंग इन टू द स्टुडंट पोर्टलवर. आणि स्टुडंट पोर्टलवर जाऊन आपल्याला ते करेक्शन करायचे आहे. संच मान्यता संदर्भात प्रत्येक मुख्याध्यापकाला हा टेक्स्ट मेसेज आलेला आहे. काल परवा आलेला हे मेसेज आहे, म्हणजे 24-25ला आलेला आहे, 24-25 ऑगस्टला आलेला आहे मेसेज आहे. चला तर आपण स्टुडंट पोर्टलवर जाऊया आणि करेक्शन त्या ठिकाणी कसं करतात ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. क्रोम ब्राउझर येतो या ठिकाणी. या क्रोम ब्राउझरला या ठिकाणी क्लिक करतो आणि स्टुडंट पोर्टल आहे बघा, स्टुडंट पोर्टल टाईप करतो. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. या स्टुडंट पोर्टलला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, शैक्षणिक वर्ष 2026-27साठी महत्त्वाची सूचना आलेली आहे. ते एकदा महत्त्वाची सूचना मी तुम्हाला समजून सांगतो. हेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता बघा, स्टुडंट डाटा करेक्शन संदर्भातील सूचना. बघा, स्टुडंट डाटा करेक्शन संदर्भातील सूचना आलेल्या आहेत. प्रत्येक मुख्याध्यापकाला देखील आलेली आहेत. संच मान्यतामधील विद्यार्थी माहिती अचूकता सुनिश्चित करण्यासाठी स्टुडंट डाटा करेक्शन सुविधा अकॅडमिक इयर 2025-26 आणि 26-27 या दोन्ही शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध आहे. डिव्हिजन, मीडियम, स्ट्रीम आणि पेन संबंधित आवश्यक दुरुस्त्या दिनांक 30 सप्टेंबर 2026 पूर्वी अनिवार्यपणे पूर्ण करण्यात याव्यात, जेणेकरून संच मान्यतासाठी स्टुडंट काउंट फॉरवर्ड प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल. आणि या संदर्भात आपल्या सर्व मुख्याध्यापकांना मेसेज पण आलेले आहेत. आपल्याला करेक्शन कोणकोणत्या गोष्टीचं करायचं आहे. स्टुडंट म्हणजे बघा, डिव्हिजन, मीडियम, स्ट्रीम आणि पेन नंबर या संदर्भात आपल्याला करेक्शन करायचं आहे. तो कसा करतात आणि मुख्याध्यापकांना आलेला जो मेसेज आहे त्याचा त्या ठिकाणी मी अर्थ म्हणजे तुम्हाला मी समजून सांगतो नेमकं आपल्याला काय करायचं आहे. तर आपण या ठिकाणी करणारच आहोत. मी तुम्हाला पुढं दाखवतो. लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत. अकॅडमिक इयर संदर्भातील सूचना. आता दुसरी सूचना अशी आली आहे, लॉग इन केल्यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला अकॅडमिक इयर निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार अकॅडमिक इयर बदलून संबंधित शैक्षणिक वर्षातील माहिती पाहता येईल. आता अकॅडमिक इयर देखील दिलेले आहेत आपल्याला. अकॅडमिक इयर या देखील 2025-26 दिलेले आहेत. आपल्याला 26-27 पाहिजेत. ते कसे करतात या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहेत. आणि ही तिसरी सूचना या ठिकाणी आलेली आहेत, हे महत्त्वाची बघा. स्टुडंट ट्रॅकिंग सर्व्हिस सिस्टीम. सर्व शाळांसाठी स्टुडंट ट्रॅकिंग सर्व्हिस सिस्टीम ही सुविधा स्टुडंट पोर्टलवरील सर्व संबंधित लॉग इनमध्ये म्हणजे हेडमास्टर, क्लस्टर, BO उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षणातील कुटुंब सर्वेक्षण म्हणजे फॅमिली हेड, कुटुंब सदस्य, फॅमिली मेंबर, शाळाबाह्य मुले, आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन, स्थलांतरित मुले यांची माहिती सरन्याय, हेडमास्टर, क्लस्टर, BO, डायरेक्टर पडताळणी मंजूरसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. हे जे 3 मेसेज आहे, हे 3 सूचना या ठिकाणी नवीन आलेल्या आहेत. म्हणजे शाळाबाह्य मुले, स्थलांतरित मुले यांची माहिती आपल्या स्टुडंट पोर्टलवर नोंदवायची. ती कुठे नोंदवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण महत्त्वाचा विषय असा आहे, म्हणजे आपल्याला ज्या मुख्याध्यापकाला 2026-27 संच मान्यतेबद्दल जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे, आपल्याला करेक्शन कुठं करायचं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहेत. या चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि इथं मी सूचना वाचल्या आहेत याला ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा, या ठिकाणी आपल्याला यायचं आहे बघा, 2025-26चं आहे. आपल्याकडे युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा बार आणि लॉग इन आहे. सर्व युजर नेम म्हणजे आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा भरायचा आणि लॉग इन व्हायचं. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर ही महत्त्वाची जी सूचना आहे, ही मागच्या वर्षीची ही सूचना मागच्या वर्षीची, याला या ठिकाणी मी कट करतो. कट केल्यानंतर बघा, आपल्याला इथं यायचं बघा, आपला जो स्टुडंट एंट्री आहे बघा. आता स्टुडंट सर्वेवर क्लिक केलं तर शाळाबाह्य मुलं आपल्याला त्यामध्ये टाकता येते. या ठिकाणी आपल्याला जे मुख्याध्यापकांना टेक्स्ट मेसेज आलेले आहेत, तर करेक्शन कुठं करायचं आपल्याला या स्टुडंट एंट्रीमध्ये करायचं. स्टुडंट एंट्रीला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी स्टुडंट डिटेल दिलेलं बघा आणि स्टुडंट डाटा करेक्शन पण दिलेले आहेत. आता या ठिकाणी स्टुडंट डाटा करेक्शन करण्याच्या अगोदर मी तुम्हाला स्टुडंट डिटेल्सबद्दल या ठिकाणी माहिती सांगतो. स्टुडंट डिटेल या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला हे पण करेक्शन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपल्याला त्या या ठिकाणी आता बघा, पहिलीचा वर्ग राहिलेला आपला. आता आपण सर्वांचं या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केलेली आहे मागच्या वर्षी. या ठिकाणी जर पहिला वर्ग आपण सिलेक्ट केलं, ग्रेड या ठिकाणी मी क्लिक करतो, पहिला वर्ग घेतो. 2026-27 बरोबर आहे. अकॅडमिक इयर सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी
हे बघा नॉट अवेलेबल, याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा, डिव्हिजनला सिलेक्ट करा, सिलेक्ट डिव्हिजनला सिलेक्ट करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे बघा या ठिकाणी पहिला वर्ग आपण ॲड केलेला आहे. पहिला वर्गाचे जे कास्ट राहिलेले आहेत तो या ठिकाणी एडिटला क्लिक करून एडिटला क्लिक करायचं, यामधून सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करायचं आणि या ठिकाणी त्याची कास्ट सिलेक्ट करून टाकायची आणि कास्ट अपडेट सक्सेसफुली असं म्हणतो, याला या ठिकाणी ओके करा. अशा प्रकारे हे करून घ्या. आता बघा आपल्याला नेमकं आता मी तुम्हाला सांगणार होतो ते इथे आहे बघा. आता ही तुम्ही करेक्शन तुम्हाला वेळ भेटला त्यावेळेस हे करेक्शन करून घ्या, म्हणजे त्या ठिकाणी कास्ट टाकून घ्या. आता बघा या ठिकाणी आपल्याला इथं जायचं बघा, स्टुडंट एंट्रीला या ठिकाणी क्लिक करा आणि स्टुडंट डाटा करेक्शन हे जे खालची टॅब दिसते याला या ठिकाणी क्लिक करा. आता इथं आपल्याला काम करायचं बघा. ज्या मुख्याध्यापकांना टेक्स्ट मेसेज आलेले आहे संच मान्यता संदर्भात 2026-27 या ठिकाणी बघा हे आलेले आहेत. आणि हे बघा हे लक्षात ठेवा, त्यांनी ते सूचना दिली होती दुसरी सूचना, तर हे 2026-27 ही टॅब आहे बघा. हे 2026-27च आपण करतोय. इथं तुम्हाला कोपऱ्यात दिसतं बघा, याला जर क्लिक केलं तर या ठिकाणी 2026-27 2025-26 असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. आता 2026-27 या ठिकाणी मी क्लिक करतो, म्हणजे 2026-27च आहे. इथं आपल्याला करेक्शन करायचं आहे. इथं बघा डिव्हिजन सांगितलेले, मीडियम सांगितलेले, स्ट्रीम सांगितलेले, पेन नंबर सांगितले आणि इनॲक्टिव्ह काय ते या ठिकाणी सांगितले. आता माझं करेक्शन कुठे आहे तर मीडियममध्ये. हे बघा तुम्हाला दिसतं बघा, एक जे मिसमॅच मीडियम दाखवतो आणि दुसरं करेक्शन कुठे पेन नंबर, एका विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकणे राहिलं असेल तर पेन नंबर या ठिकाणी टाकायचे. आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो. तुमची जी काही समस्या असेल मुख्याध्यापकाने जो मेसेज आलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आपलं काय चुकलेलं आहे आणि आपल्याला कुठं करेक्शन करायचं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेलं आहे. आता एक दिलेलं आहे तो आपलं करेक्शन करायचं आहे. आता माझं डिव्हिजन बरोबर आहे, या ठिकाणी मीडियम आहे बघा. या मीडियम करेक्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. तुम्हाला या ठिकाणी मी लाईव्ह दाखवत आहेत, व्ह्यूला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा करंट मीडियम मराठी आहे, करेक्ट मीडियम मराठीला या ठिकाणी अगोदर सिलेक्ट केलेलं आहे. तर याचंच मीडियम राहिलेलं होतं मराठी. तर या अपडेट स्टुडंट सिलेक्ट याला ठिकाणी मी फक्त सिलेक्ट करतो, या ठिकाणी ओके करतो. स्टुडंट मीडियम अपडेट सक्सेसफुल झालेलं आहे, याला ओके करतो. म्हणजे या ठिकाणी असायला बघा आता नो मिसमॅच रेकॉर्ड फाउंड. आता मी मराठी त्या ठिकाणी सिलेक्ट केली, मीडियम करेक्शन केलं. थोड्या वेळाने कदाचित हे यामध्ये बदल होईल, थोड्या वेळाने कदाचित बदल होईल. आता नो मिसमॅच रेकॉर्ड फाउंड झालेलं आहे बघा. आता इथं यायचं आहे मला, हे पण पेंडिंग दाखवत आहेत. याला व्ह्यूला या ठिकाणी क्लिक करतो. पेन नंबर कन्सिडर म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी नॉट कन्सिडर म्हटलेलं आहे. कन्सिडरला या ठिकाणी मी क्लिक केलं आणि सेव्ह सिलेक्शन या ठिकाणी क्लिक केलं. कन्सिडर 1, आता नॉट कन्सिडर 0 आला, तर डू यू वॉन्ट टू कंटिन्यू याला ओके करतो. पेन नल स्टुडंट सिलेक्टेड सेव्ह सक्सेसफुली याला ओके करतो. आता या ठिकाणी कन्सिडर झालेलं आहे. स्टेटस आहे बघा कन्सिडर. अशा प्रकारे या दोनच करेक्शन या ठिकाणी मी केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करायचं आहे. तुमचं जे सांगितलं असेल त्या ठिकाणी दिसत असेल, एक दिसला. इथं बघा इथं डिव्हिजन 0 आहे, म्हणजे इथं मला करायची गरज नाही. इथं 1 आहे म्हणजे मी इथं केलं. स्ट्रीम 0 आहे, इथं करायची गरज नाही. पेन नल स्टुडंट आहे बघा, इथं करायची गरज आहे. इनॲक्टिव्ह 0 आहे म्हणजे इथं करायची गरज नाही. या ठिकाणी बघा स्टुडंट एंट्री बघा, स्टुडंट एंट्रीला क्लिक करून स्टुडंट डाटा करेक्शनला या ठिकाणी क्लिक करतो, म्हणजे तो त्या ठिकाणी अपडेट होतो बघा. ठिकाणी मीडियम करेक्शन 0 आलेलं आहे म्हणजे मी केलं आता. आणि जो पेन नंबर आहे तो देखील कन्सिडर केलेला आहे, म्हणजे अजून तो वरूनच पेन नंबर त्या मुलीचं यायचं बाकी अजून. अशा प्रकारे या ठिकाणी करेक्शन झालेलं आहे. असं तुम्हाला स्टुडंट डाटा करेक्शन करायचं आहे. तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे 2026-27 संच मान्यता संदर्भात तुम्हाला जे करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी दिलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.